नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ ठाकूर फॅमिलीवरती. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आम्ही अख्खी पुरी फिरणार आहोत. आणि आत्ता वाजले 4:08 आणि आत्ता आम्ही चाललो आहे मंदिरात जगन्नाथपुरीचे दर्शन घ्यायला. सो मी तिथं मोबाईल नाही नेणार आहे, मोबाईल घरातच ठेवून जाणार आहे, बिकॉज आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. सो मग मोबाईल घरात ठेवेल आणि मग जाईल दर्शन घेऊन आल्यावर आपल्याला संपूर्ण पुरी फिरायला जायचं आहे. तर चला आत्ता आम्ही जातो दर्शन घ्यायला. तर आत्ता आम्ही आलो दर्शन करून मंदिरात. 7:12 वाजले, 7:12 झाले. आम्ही सकाळी 4ला गेलेलो आणि आलो आहे 7ला रिटर्न घरी. तर आत्ता आम्ही आणि मी चाललो चाय प्यायला. त्याचं मी मंदिरातून आलो 7 वाजता आणि अजून जाऊन 4 वाजता पुरी बीचवरती आणि पुरीमध्ये फिरू आपण. आज आणि उद्या पूर्ण पुरी फिरायची आणि परवा पण. मग परवा संध्याकाळी 5 वाजता कोलकात्याची ट्रेन आहे. तर चला आत्ता आलो हॉटेलच्या बाहेर चाय प्यायला चाललो आहे. आणि आता दर्शन करायला आम्ही सकाळी 3 वाजता उठलेलो आणि 4 वाजता घरातून निघून दर्शन करायला गेलो. आणि आता 7 वाजता दर्शन करून आलो. आता आराम करणार, झोपणार थोडंसं आणि मग नंतर उठून जाणार पुरी फिरायला. तर चला जाऊयात. आणि मंदिरात माझी चप्पल चोरी झाली. तर माझ्या चप्पलचा सीनच होते. एक आधी नवीन घेतली स्पार्कची, ती ट्रेनमध्ये तुटली. आणि काल पुरीमधून नवीन घेतली मार्केटमधून, ती आत्ता मंदिरात चोरी झाली. चला जाऊ. आणि जर तुम्ही Day 1 आणि Day 2चा ब्लॉग नसेल बघितला तर बघून घ्या, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तर चला जाऊया. तर चाय प्यायला येते. आणि आम्ही मंदिरातून येताना कॅमेरामॅन जवळनं फोटो पण काढून घेतलेला, तो पण कलेक्ट करायचा आहे. तर चला जाऊया. आणि मी तुम्हाला मंदिरचा एरिया पण दाखवतो. आणि मंदिरला जर दर्शन करायला झालं तुम्ही तर सकाळी लवकरच जावा, कारण की मग तुम्हाला आतमध्ये चरण दर्शन वगैरे होतं, नीट चांगलं दर्शन भेटेल तुम्हाला. चला जवळ चाय प्यायला. बघू शकता समोरच मंदिर आहे. आणि दर्शन घ्यायला जाल तर सकाळी 4लाच जावा, कारण खूप गर्दी पण असते आणि तुम्हाला चांगलं दर्शन पण होईल. आणि जी सकाळची पहिली आरती असते ती पण भेटेल आणि दरवाजा खुलताना पण तुम्हाला बघायला भेटेल. तर सकाळी 4लाच जावा. तर चला जाऊया आता मंदिराच्या इथं. परत फोटो वगैरे घ्यायचा आहे, तिथून नाश्ता पण करू. तर वैभू, जिनू आणि पप्पा झोपले, मी आणि मम्मीच फिरतो आम्ही. मग आम्ही पण नंतर घरी जाऊन झोपणार, आराम करणार. संध्याकाळी 4 वाजता उठून पुरी फिरायला जातो. सो चला जाऊया. आणि तुम्ही Day 1 आणि Day 2चे ब्लॉग नसतील बघितले तर ते पण बघून घ्या. चला इथून आत जाऊन तिकडनं बाहेर मार्केटमध्ये निघूया. आता खूप ऊन पण आहे. तर आता खूप ऊन पण आहे आणि त्या मंदिराची इथं गर्दी पण आहे. आणि आपण आता ऊन आहे म्हणून आपण संध्याकाळी जाऊ फिरायला बीचवरती वगैरे. 4 वाजेपर्यंत निघून जाऊ घरातून आणि 11-12 वाजेपर्यंत फिरू रात्री पुरीमध्येच. आणि मग परवा 5 तारखेला जायचं आपल्याला कोलकाता.
तर जाऊया कोलकात्याला आणि मग कोलकाता सध्या पुरीमध्ये पुरी फिरूया आणि मग जाऊ कोलकात्याला. दाखवतो मी तुम्हाला मंदिर. हा समोरच आहे, मी मंदिराच्या तिथं आलो. हा बघू शकता मंदिर आहे जगन्नाथपुरीचं. तुम्ही दर्शन करायला सकाळी लवकरच जावं कारण की मग जवळून एकदम करून देतात दर्शन. आणि इथे तुम्हाला हे लोक पण भेटतील की एवढे एवढे पैसे घेतो आणि दर्शन डायरेक्ट तुम्हाला विदाऊट लाईनचा करून देतो. तर ते तसं करू नका, डायरेक्ट लाईनीत लागूनच करा. लाईनीत लागून खूप चांगला दर्शन होतो आणि लवकर होतो. मेन म्हणजे 1-2 तासात होऊन जातो. सकाळी 4ला आलं तर तुम्हाला लवकरची जी पहिली आरती असते ना जगन्नाथपुरीची ती तुम्हाला भेटून जाईल. सो चला तर जाऊया हॉटेलमध्ये, चाय पिऊया आणि पुरी भाजी खाऊया, काहीतरी खाऊया. ते इथे बत्ती लावायची असते, लावूया चल. तर आता मी आणि मम्मी इथं बत्ती लावते, इथे बत्ती लावायची असते. सो जाऊया बत्ती लावूया. तर आता इथून घेते बत्ती. दोन ले लो. ते घेतले आता बत्ती इथून मंदिर. इथं बत्ती लावूया. इथं पिंपळाचं झाड पण आहे आणि आज सॅटर्डे पण आहे. बत्ती लाव कशी त्याच्याने लाव. हे इथं आहे ना ह्याच्याने लावायची बत्ती अशी. रॉक देते ना, रॉक दे इथेच ठेवून दे ना. ठेव तिथे. हो. ठीक आहे, पैसे घे. तर इथं बत्ती लावली. आज सॅटर्डे पण होता तर. आणि इथं मंदिरात पाया पण पडलो. आता चप्पल घालतो नाही तर परत गायब आहे. पप्पांची चप्पल आहे. लावली. आता चला जाऊयात नाश्ता करायला. ऊन पण खूप आहे इकडे. आता वाजले 7:57. तर मंदिरात जाते, पाया पडलो होता मंदिरात आणि आता जाऊ बाहेर. सो चला जाऊया. तिकडच्या गेटनी बाहेर निघूया. जे डे 1चा ब्लॉग बघितला असेल त्यांना माहिती असेल, तो लाल टी शर्टवाला माणूस जो आम्हाला फ्रेंडच्या इथं भेटलेला. तर त्यालाच आम्ही पैसे दिले ते ॲडव्हान्समध्ये 3,000 रुपये. तो 5,500 रुपये बोललेला पूर्ण पुरी फिरवायची. तर तो आज बोलतोय फक्त चिखल्याला एकच फिरवला जाईल आणि तिथे जाऊन पण आपल्याला स्वतःचा खर्च करायला लागेल. म्हणजे पाण्या वगैरे बोट वगैरेमध्ये जायचा. तो जर तुम्हाला जसे भेटतात तर सेफ राहा. त्यांना नीट कन्फर्म करून घ्या की काय काय फिरवणार वगैरे ते. तर आता तो आज आम्हाला पुरी नाही फिरवणार, उद्या फिरवेल. तो बोलत होता की आज फक्त तुम्हाला चिखला लेकच फिरवलं जाईल. त्यात काय नसतं, होडीमध्ये नेतील पाण्यात आणि तिथे डॉल्फिन दाखवतील बस. ते पण दिसले तर, नाही तर मग ते पण नाही. आणि तिथे जायचे तुम्हाला 5,000 रुपये एक्स्ट्रा तुमच्या ह्याच्याने भरावे लागतील. त्यांचे वेगळे आणि तुम्हाला जे ते चिखला लेकवाल्यांना द्यायला लागेल आतमध्ये फिरवायला न्यायचे ते वेगळे पैसे. सो
तर आम्ही नाही जातात तिथे. आम्ही पुरी बीच वगैरे फिरू संध्याकाळी 4 वाजता आणि मग उद्या जाऊ आम्ही. उद्या तोच आम्हाला फिरेल कारण की त्याला 3000 रुपये दिलेले होते, तर तो फिरून देईल उद्याचा. फक्त आजचा आम्ही स्वतःहून फिरू पुरी बीच वगैरे सगळं एक्सप्लोअर करू. तर चला जाऊया आणि अशा लोकांपासून सेफ राहू इथे येता येतं. तर हा आहे मंदिरचा एरिया. तेव्हा तिथं तुम्हाला समोर दिसते, तिथं लाईन लावायला लागते तुम्हाला. सो आता खूप गर्दी आहे. आम्ही सकाळी केला, मस्त दर्शन झालं. गर्दी होती पण आम्हाला आरती वगैरे सगळा भेटला. सगळा तर आता या गल्लीत चाललं आम्ही काहीतरी खाऊ वगैरे आणि मग रिटर्न जाऊ रूमवरती आणि आराम करू. तर हा बघू शकता तुम्ही पुरी टेम्पल बाहेरून पण दर्शन घेऊ शकता. तर चला तर आता मी इकडे चालू आहे नाश्ता करायला. तर इथं तुम्हाला खूप खाजेचे दुकान दिसते. प्लस इथे जर तुम्ही दर्शनात जात असेल तर इथं मोबाईल चप्पल वगैरे ठेवू शकता. बघू शकता, मी बोलेल तुम्हाला दाखवेल. तर आता इथंच चाललो आम्ही शायमा रेस्टॉरंटमध्ये. काहीतरी भाजी वगैरे खाऊ, पुरी भाजी वगैरे खाऊ. तर चला जाऊयात आपण. तर आता इथं फक्त इडली वडाच आहे, पुरी भाजी वगैरे काय आहे ना. तर बघा दुसरीकडं. तर आता पुरी भाजी बघायला भेटते. त्याच्या इथं फक्त इडली वडाच आहे, चाय पण नाही, पुरी भाजी का दुसरं काय आहेच नाही, फक्त इडली वडाच आहे त्याच्याजवळ. सो आता आम्ही जातो दुसरीकडे बघतो. बघू शकतो इथून मंदिरचा व्ह्यू. चाललोय परत हॉटेलच्याच तिथे चाय प्यायला आणि आता खंडाला पण आला ऊन खूप. जाऊ घरी आराम करू. संध्याकाळी 4 वाजता जायचं परत बीचवरती. गावाचं मंदिर. तर चला ते इथं जाऊ. मंदिरच्या हातून घेत आहे आमच्या हॉटेलच्या इकडं. तर चला जाऊ. तर फोटो घेतला आम्ही, कलेक्ट केलं त्याच्यावर ना. आता चाललंय चाय प्यायला आणि मग जाऊया रूमवरती आणि झोपेत. आणि 4 वाजता उठून जाऊया बीच वगैरे फिरायला. चला जाऊया. तर आता आम्ही आलो परत हॉटेलच्या रस्त्यावरती, म्हणजे जिथं आम्ही रूम घेतला तिथंच चाललो. तर असं चायवाल्यात चाय घेऊ, चाय पिऊ. एवढे दूध काय घे, 2 घे. तिथून 2 चाय घेतो. आणि इकडं हॉटेल आपलं ते रेड कलरचं नाव दिसतंय तिथून आत चाय घेतलं होतं ते. तर आता चाय पिली आणि आता चालले हॉटेलवरती रूमवरती राहायला. तिथं आराम आणि मग भेटूया संध्याकाळी. तर आता जातो आहे हॉटेलवर आणि मग आता भेटूया डायरेक्ट संध्याकाळी. तर आता चाय वगैरे पिली आणि आता चाललो आहे हॉटेलवरती म्हणजे रूमवरती राहायला. आणि आता भेटूया डायरेक्ट संध्याकाळी
4 वाजता म्हणजे दुपारी 4 वाजता भेटूया आणि जाऊया पुरी बीच वगैरे फिरूया. तर चला आता भेटूया 4 वाजता. तर आत्ता झाले 11:17 आणि आम्ही आलो बाहेर असंच फिरायला, कारण की झोप येत नव्हती आणि घरात बसून कंटाळा पण आलेला. तर जाऊया बाहेर फिरूया आणि संध्याकाळी 4 वाजता आपल्याला जायचं आहे बीचवर. सो चला जाऊया. आता माझ्यासोबत आहे ही जाडी. आम्ही सगळेच चाललो आहे, पण आता माझ्यासोबत फक्त ही जाडी आहे. तर आता निघालो हॉटेलच्या इथून बाहेर आणि चाललो सरळ सरळ. माहीत नाही कुठे जाणार आहोत, पण जाणार आहोत. जाऊ. तर अजून आम्ही आमच्या रूमच्या इथंच आहोत. बाहेर तर आता आम्ही आलो हॉटेलच्या बाहेर मंदिराच्या जवळ. आमचं जे हॉटेल आहे तो मंदिराच्या खूप जवळ आहे. फक्त रस्ता लक्षात ठेवा, कारण की गल्ल्या सेम. तर चला जाऊ. तर आता इथून चाललो आहे आम्ही फिरत. बघू बीचवरती जाऊ या कुठेतरी जाऊ. टाईमपासच करायचं आहे. कुठेतरी जाऊ फिरू. इथून बीच 1 किलोमीटर आहे. चला आलो परत मंदिरमध्ये एंटर झालं. तर फिरतो मार्केटमध्ये. तर आता मी ते बाजार एक्सप्लोर करतो मार्केट आणि तिथे फ्रूट्स वगैरे आणि टेस्ट करूया. बाकी दुसरं काय काम पण नाही, आता खूप ऊन पण आहे. तर जास्त लांब बीचवरती जाऊ नाही शकत. संध्याकाळी जाऊ 4 वाजता. रसगुल्ला घेतला. आता मम्मीने घेतला छेना कोडा. रसगुल्ला कसं होतं रसगुल्ला? मम्मी ते कसं होता छेना कोडा? असतं ना. तर आता आम्ही तिथे लालचा, अजून एक रसगुल्ला आणि मम्मी ते केक सारखं होतं, त्याचं नाव काय होतं? हां, छेना पोळा. आणि छेना पोळा खाऊन बघितला. ते चांगलं होता. तिन्ही पण आयटम चांगले, खूप भारी लागले. छेना पोळा, लालचा आणि रसगुल्ला आणि एक तो लाडू होता, त्याचं नाव काय होतं? हां, लाडूचं नाव नाही माहिती, पण होता चांगला होता तो लाडू होता. त्याच्या आतमध्ये एक रसगुल्ला होता, भारी होतं ते. तर आता आम्ही इथं फिरतोय आणि हा व्हिडिओ या सिरीजचा मुंबई टू जगन्नाथपुरी या सिरीजचा हा 3rd पार्ट आहे. तुम्ही फर्स्ट आणि सेकंड पार्ट बिकॉज त्यात मी फर्स्ट पार्टमध्ये ट्रेन जर्नी दाखवले पूर्ण, आणि सेकंड पार्टमध्ये आम्ही इथं स्टेशनवरती उतरलं, सगळ्यात पहिला काय केला, कुठे रूम बुक केलं तर हे सगळं आहे, आणि मार्केट दाखवलं रात्रीचं. सो तुम्ही ते पण बघून घ्या. तर चला आता जाऊया इथं फिरूया. इथं मम्मी आणि वैभव काहीतरी घेत आहे, नेकलेस येत आहेत ती. कितीला काय घेतलंस? दाखव तर. काय फुलं घेतली?
पण कालपासून तू बांगड्याच घेतोस तुम्हाला काय माहिती, मी पण बोलायला नाही. ए मम्मी ते पण तिकडे पण आहेत. अरे म्हणजे तसेच आहेत, मला धागा नको त्यात. अरे धागा नाही त्यात. हा काय धागा आहे? काय? इथे अच्छा काय आहे? हे नेकलेस. धागा. चला ते इकडे गेलेत सरळ सरळ समोर गेलेत. पप्पा आणि जिनू पुढे पुढे गेले, आम्ही पाठी. हे दोघं कधी पण कुठले आपण दुकानात जाऊन शॉपिंग करायला सुरू करतात, ते पण रिटर्न येतात. काय नसेल रे पुढे, तर पुढं काय नाही वाटतं, म्हणून पप्पा आणि जिनू रिटर्न रिवर्स फिरून येतात. हे सगळे लॉकर आहेत मंदिराच्या समोरच, जिथे तुम्ही फोन शूज ठेवू शकता. समोर टेम्पल आणि इथून तुम्ही बाहेरून पण दर्शन करू शकता. मेन आतमध्ये जाऊन दर्शन करा, ते पण सकाळी खूप भारी दर्शन होऊन जाईल. तुम्हाला सकाळ आरती पण भेटेल, पण तुम्हाला सकाळी लवकर जायला लागेल, 4 वाजता जायला लागेल त्यासाठी. ते आता तुमच्यावर आहे, तुम्ही किती वाजता जाता. पण जर 4 वाजता दर्शन करायला गेलात ना, तुम्हाला आरती पण भेटेल आणि एकदम जवळ पाठवतात म्हणजे मूर्तीच्या, की तुम्ही तिथून पाया पडू शकता. आणि बाहेरून खूप लांबून दाखवतात मग दुपारी. जर तुम्ही सकाळी जात जेव्हा, कारण की दुपारी जास्त गर्दी वगैरे वाढते ना, त्यामुळे तुम्हाला लांबूनच दाखवून बाहेर केलं जातं लगेच. आणि सकाळ असं जास्त गर्दी पण नसते, लिमिटेड असते आणि तुम्हाला नीट दर्शन पण होऊन जातात आणि आरती वगैरे पण भेटते. त्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही आतमध्ये नेलं, तिथं बसून तुम्हाला आरती वगैरे होईल. आणि मग दरवाजे खोलताना पण तुम्ही बघू शकता आणि मग तिथे तुम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर येऊ शकता. तर चला आता जावे इथंच मार्केटमध्ये. तर आता आम्ही कुर्ते वगैरे घेतले, माझ्या फ्रेंडला, माझ्या भावांना, सगळ्यांना कुर्ते घेतले, जगन्नाथपुरीचे सगळ्यांना सेम. सो चला जाऊ, आता जाऊया रूमवरती, कारण आता खूप ऊन पण आहे आणि 4 वाजता परत जायचं पण आहे इथं आपल्याला बीचवरती. तर चला जाऊयात आता रूमवरती, आराम करूयात आणि भेटूयात मग 4 वाजता. तर चला जाऊयात. तर आता मी इथं फ्रीवाला प्रसाद घेतो जगन्नाथजीचा, तर असं मटक्यात भेटतो. हे चप्पल का हे प्रसाद आहे. काय मस्त लागते तर इथे स्टॉल लावले, खूप ऊन आहे म्हणून. जगन्नाथजी ट्रस्टच्या इथून तुम्हाला फ्रीमध्ये ज्यूस दिला जाईल. इथे साधच आहे ते. पकड चप्पल घालतो. सो चला जाऊयात. तर आता खूप ऊन आहे आणि रात्रपासून झोपले पण नाही, तर आता चालू आम्ही घरी म्हणजे रूमवरती आणि आराम करणार आता झोपणार. आणि आता वाजले
1:02 झालेत आणि आता ऊन पण खूप आहे आणि मोबाईल पण खूप गरम होत आहे. सो आता डायरेक्ट म्हणजे आपण 4 वाजता बीचवर जायच्या टायमाला आणि चार्जिंग पण संपली आहे ऑलमोस्ट. तर जाऊन चार्ज पण करतो फोन. तर चला आता जाऊयात रूमवरती आणि भेटूयात आता डायरेक्ट 4 वाजता बीचवर जायच्या टायमाला. तर आत्ता झाले 4:13 आणि आम्ही झोपून वगैरे उठलो आहे, फ्रेश वगैरे झालं आहे आणि आत्ता मी चाललो आहे पुरी बीचला. तर चला जाऊया. तर आत्ता हॉटेलवरून घालतो जातो आणि जातो पुरी बीचला. तर आता आम्ही चाललो आहे पुरी बीचला. तर आता आलो मंदिराच्या इथे, घराच्या इथून बाहेर निघून. चालत जाणं. आता आम्ही ऑटो बघतोय पुरी बीचला जाण्यासाठी. तर चला बघूया आणि जाऊया पुरी बीचला. सांगतो तिथे. तर आता आम्ही 2 ऑटो घेतली पुरी बीचसाठी. ई रिक्षा. आता आम्ही चालले पुरी बीचला आणि तिथं खूप मजा येईल. सोसायला जाऊया. ऑटोनी चाललंय थोडं कसं. ये पूरा मार्केट है. पूरा समंदर उधर से मार्केट हटा दिया. पहले से इधर मार्केट है. ऑटोने आलो मी ई रिक्षाने. उतरलो सगळेजण. तर त्यांनी आमचे 8 जणांचे घेतले ऑटो त्यांनी आणि आता उतरलो पुरी बीचचे. बघू शकतो. समोर पुरी बीच. ते फोटो वगैरे काढूया. नाही तर खूप मोठा मार्केट पण आहे तिथं पण फिरू. जे ई रिक्षावाले आहेत ना ते तुम्हाला कधी कधी जास्त पैसे सांगतील. तो तुम्ही बार्गेनिंग करा. मला त्यांनी 8 जणांना 150 रुपयात सोडलं. चला जाऊ आता बीच जवळ. खूप जवळच आहे. आणि ह्याच्यात पण पूर्ण मार्केटच आहे. शंख